सुस्वागतम सुस्वागतम. समस्त पागधरे परिवारातर्फे तुमचे सहर्ष स्वागत. विशेष आभार विवेक पागधरे, पूनम पागधरे, निर्वी पागधरे, पर्णिका पागधरे, महेश शेट्टी, कैलास राठोड, निखिल राठोड व दुर्वेश गांगुडे यांचे आभार मानते. पहिल्या दिवशी बाबाने पुठ्ठा आणून एक बेस बनवला. मग मी पुठ्ठ्यावर फेविकॉल लावून पेपर चिपकवला. दुसऱ्या दिवशी निर्वीने खारीचा वाटा उचलून गणपतीच्या सजावटीत मदत केली व मी थर्मोकॉलचे काही पिलर बनवले. आम्ही मोठे 8 खांबे बनवलेले. पिलरला POP पण लावला. खांबे सुकायला किमान 2 दिवस लागले कारण पाऊसच एवढा होता. मोठे खांबे 8 व छोटे खांबे 4 असे आम्ही एकूण 12 खांबे बनवले होते. मग मी पुठ्ठ्यावरती स्टेपलर मारले व ते स्थिर देखील केले. थर्मोकॉलचे खांबे खाचेत बसत आहे की नाही हे सुद्धा बघितले व काही निर्वीण आणि मी फोटो देखील काढले. तिसऱ्या दिवशी निर्वी जोपर्यंत खांबाला रंग लावते तोपर्यंत बाबाने पुठ्ठ्यालाही रंग लावलेला होता. आई पण ऑफिसमधून आल्यावरती मदत केली आणि त्याच दिवशी नेमकी बाबाची तब्येत पण ठीक नव्हती. मग बाबाने त्यांच्या 2 विद्यार्थ्यांना बोलावली होते मदतीसाठी. रात्री 11:30 वाजता मी आणि निर्वी थर्मोकॉलने बनविलेल्या हत्तीला रंग दिला. शेवटी डेकोरेशन फारच छान दिसत होते. मग बाबा, कैलास काका व महेश दादा तिघ गणपती बाप्पाला आणायला गेलेले. आणि हे आमचे 13वे वर्ष होते. दुसऱ्या दिवशी आम्ही गणपतीचे विसर्जन डोंगरपाडा तलावात केले. पण यावर्षी त्यांनी तलाव बंद केले होते. शाडूच्या मातीच्या मूर्ती सुद्धा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले होते.
धन्यवाद.